नमस्कार मित्रांनो, तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत दुगरवाडी वॉटरफॉलला, तर चला मग जाऊ। आता आपण पोचलेलो आहे दुगरवाडी वॉटरफॉलच्या पार्किंगमध्ये। तर तुम्ही बघू शकता इकडे मागे पार्किंग आहे आणि त्याचे चार्जेस आहे 4 व्हीलरचे 50 रुपये आणि 2 व्हीलरचे 30 रुपये। तर आता आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे। आता आपण इकडे तुम्ही बघू शकता मागे इकडे जाणार आहोत। तर तिकडे तिथून एंट्री आहे, तिथून आपण परत एकदा तिकीट घेऊ आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू मध्ये। तर आता आपण इथे एंट्रीच्या इथे आलेलो आहोत। ही कमान आहे आणि इकडे एंट्रीचं तिकीट काउंटर आहे। तर 30 रुपये पर पर्सन काउंटर आहे आणि इथून मध्ये जाण्याचा हा रस्ता आहे। तर आता इकडे बघू शकता, इकडे मॅप आहे, मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित। तर आता आपण इथून एंट्री करूया, चला जाऊया मग। पण तिथून एंट्री केल्याप्रमाणे आता पुढे जातोय। इकडे मागून आपण एंट्री केली होती, आता इकडे आपण कंटिन्यू पुढे जातोय। असं मस्त एक छोटं डोंगर टाईप आहे, पूर्ण असं जंगल टाईप आहे। हा माझा मित्र ओम आहे। आता आम्ही दोघं आणि एक समर्थ नावाचा मित्र आहे माझा। आता आम्ही तिकडे जातोय, तर तुम्ही पुढे बघत राहा। इथं आपल्याला 2 रस्ते आहे, एक इकडे लेफ्ट साईडला एक सरळ जातो। तर आपल्याला सरळ रस्त्याने पुढे जायचं आहे, जसे की हा समर्थ जातोय। तर आम्ही तुम्हाला दाखवतो, असा एक रूट आहे, म्हणजे इथून जायचं। आपल्याला इथून जाऊ शकतो आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे मॅगी वगैरे खाऊ शकता। काय काय मिळतं? चहा, कॉफी, मॅगी भेटते, कांदा भजी भेटते नाही का? हो का? पाणी बॉटल। आणि आपलं तू इथे किती ते किती वेळ असतो? 7 ते 7 राहतो। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत। कोणी अटकलं का आम्ही जातो नाही का खाली। हा, म्हणजे कोणी तर काही त्रासच असलं ना, तर तेच मदत करायला खालीपर्यंत जातात। आम्ही वाचवतो पहिले नाही का, आम्हाला माहिती होतं गाडी इथे लावले राहते, मग गाडीच्या नुसार जातो खाली नाही का आम्ही चढायला। अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू दादा। हां, चला। तर तुम्ही बघू शकता, अशीकडनं पायवाटे, जर असं खोलदरी टाईपच आहे ते, आणि पूर्ण आजूबाजूने जंगल आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, असं इकडनं असं जायचं असतं आपल्याला। तिकडे मागे ते शॉप वगैरे, तुम्ही स्नॅक्स वगैरे घेऊ शकतात, मॅगी वगैरे। तर आता इकडे पुढे जाऊ शकतो। तर अशी इकडनं पूर्ण पायवाट आहे। भाऊ, आम्हाला वाटलं होतं इथं पाऊस असेल, पण इथं 0% पाऊस आहे आणि 100% ऊन आहे, घाम आहे बघा। तर आम्ही एक असं इकडे छोटासा ट्रेक करून आलो। इकडे असं बसायला एक बेंच टाईप केलेले आहे। आता एकदम छोटासा ट्रेक होता। आपण तिकडनं मागून ट्रेक करता करता इकडे आलेलो आहोत। इकडनं तुम्ही इथून एकदा छोटंसं दृश्य बघू शकता वॉटरफॉलचं। आपल्याला इकडे खाली जायचं आहे। ओम तो फुल एक्साइटेड आहे काय ओम? भाऊ मी फुल एक्साइटेड आहे, पण मग एकच याची कमतरता वाटते मला की पाऊसच हा, नाही। पाऊसच थोडा पाहिजे होता, तर अजून आनंद आला असता। भरपूर ऊन आहे। भाऊ इकडे एक मिनिट घे ना। भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय। कडक, तुम्ही कुठले? नाशिकचे भाऊ, नाशिकचे। आपण पण नाशिकचे भाऊ, आपण बंधू झालो। तर तुम्ही इकडे बघू शकता, आपल्याला इथे खाली जायचं। हा, इथं असं पूर्ण ट्रेक करून खाली उतरायचं आहे। आणि आपल्याकडे वॉटर ट्रेक करता करता इकडे पुढे आलेलो आहोत। एक छोट्या पाण्याची झरी आहे, पण पाऊस असता खूप, ते कंटिन्यू असं इकडे वाहत राहिला असता। तर आता आपण इकडे असं इकडे वरती जातोय, इकडे असं खाली बघू शकता तुम्ही। ओम, कसं वाटतं तुला आता ट्रेक करून? एकच सांगाल, ट्रिपला या, पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये या। नाही, हा ट्रेक जास्त डिफिकल्ट वाटतोय का तुला? डिफिकल्ट म्हणजे हा ठीकठाक आहे, पण कधी पण छोट्या पोरांना नका घेऊन, जे काड्यावर बसतात त्यांना कधीच नका घेऊन। म्हणजे लहान बाळांना, 2-3 वर्षाच्या बाळांना आणू नका तुम्ही। म्हणजे 2-3 वर्षाचे बाळ असतील ना घरी, तर येऊच नका, मी काय म्हणतो। कारण की ट्रेक कसा आहे? छान आहे ट्रेक, एन्जॉयमेंट एकदम मजा येते मस्तपैकी। नक्की। काहीतरी वाटतंय बा, काहीतरी फक्त उन्हामुळे थोडा त्रास होतोय। थोडंसं गरम होतोय, त्रास नाही, गरम हा, म्हणजे तो गरमच होतोय। बाकी मस्त मजा येते। बरं, ठीक आहे, मग आता कंटिन्यू करायचं का ट्रेक? येस ब्रो। इकडे ट्रेक करून आलेलो आहे, प्रचंड मोठा ट्रेक आहे। तर अजून तर आमचा अर्धा पण संपला नाही, पण इकडे पाऊस नसल्यामुळे पूर्ण ऊन लागतं आणि घाम येतोय। तर आम्ही इकडे आता हा ट्रेक अजून पूर्ण काहीच, आम्ही आता फायनली रिव्हर जवळ आलेलो आहे। म्हणजे वॉटरफॉल जरा थोडंसं पुढे, पण फायनली पूर्ण ट्रेक केलं आहे। आणि गरमीमुळे जरा खूपच गरमी झाली, पाऊसच नव्हता काही। मेन म्हणजे पाण्याचा आवाज यायला लागला ना, तर एवढं भारी वाटलं ना हा, की सगळं तुम्ही पण आवाज ऐकू शकता पाण्याचा। आणि इकडे तुम्ही बघू शकता, ही रिव्हर मागे दिसत असेल तुम्हाला। तर आता आम्ही तिकडे वॉटरफॉलकडे जातोय।
फायनली आम्ही पूर्ण कंप्लीट केलेलं आहे ट्रेक आणि आता आम्ही इकडे तिकडनं वॉटरफॉलची रिव्हर येते इकडे. तर आम्ही आता या दिशेने चाललो तिकडे. तुम्ही इकडे वरती बघू शकतात. तर तिकडे आपला वॉटरफॉल आहे. तर आपण त्या दिशेने जातो आता. तुम्ही बघू शकता पाऊस पडत नाही आहे तरी पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी खूप चांगला आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे. तर आता आम्ही तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. या तुम्ही इकडे. फायनली पोचलेलो आम्ही धबधब्याजवळ. तर एकदम मस्त आहे वॉटरफॉल, तुम्ही बघू शकता. खूप प्रचंड मोठा आहे. तो वाटत होता आम्हाला छोटा. तिथून सुरुवात झालेली त्या वॉटरफॉलची. आमची सुरुवात तिकडून झाली होती. दाखवते ना, दाखवते. आता तुम्ही बघू शकता आम्ही तिकडनं सुरुवात केली होती. तिकडून आमची त्या डोंगराच्या टोकावरून सुरुवात झाली होती. तुम्हाला आम्ही तिथून दाखवलं पण दाखवलं होतं. पण होतं तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता किती प्रचंड तिकडून मोठा आपण बघितलं waterfall होतं, आहे. एकदम छोटा दिसत होता, पण जवळ एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढा मोठा असं. आणि आम्ही इथे बसलो. आता इथे सिनेमॅटिक व्हिडिओ पण तिथे टाकू म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित. आता आम्ही तिकडे अजून जवळ जातोय तरी दाखवतो तुम्हाला. तर काही आम्ही इकडे हा वॉटरफॉल तिकडे आम्ही जवळ जाऊन आलो. म्हणजे पावसाळा नव्हता तरी वॉटरफॉलचा फ्लो खूप जास्त होता. आम्ही भिजलो वगैरे, खूप एन्जॉय केला. आता तर ओले एकदम ओले आहे, तुम्ही बघू शकता. अजून हे पण ओले आमचे हेअर्स वगैरे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. मॉन्सून अजून थोडासा जास्त पाऊस पडल्यावर तुम्ही हा, नक्की येईलच. व्हिजिट करा. आता 4-5 पाऊस दिवसात नाही. येईलच पाऊस. म्हणजे माझा व्लॉग ज्यावेळेपर्यंत तुमच्यापर्यंत येईल ना तोपर्यंत पावसाळा फुल जोरात राहील आणि प्रॉपर स्लिपरी वगैरे राहील मस्त. तर तुम्ही या. अजून इकडे जोरात फ्लो पाणी राहील. फक्त एकाने किंवा दोघांनी येऊ नका, तर थोडं ग्रुपमध्ये जास्त. तर आम्ही पूर्ण ट्रेक चढून फायनली वरती आलेलो आहोत. तर तुम्हाला जाताना रोड दाखवला होता कसं जायचं कसं हा, नाही, म्हणून आम्ही तर येताना काही clip शूट केलंच नाही ते. काय तुम्हाला सेम दाखवण्याचा काही मतलबच नाही. उगाच व्हिडिओ मोठा होतो. तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करू. फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तुम्ही इकडनं घेऊन जाताना पाणी बॉटल वगैरे सोबत कॅरी करा. कारण जे तुम्ही चढणार आहे ॲज अ ट्रेक टाईप तो खूप डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे तुम्हाला मध्ये थोडं पाणी वगैरे लागेल. बाकी तर काही नाही. ग्रुप वगैरे मध्ये या. त्याच्यानंतर घरून थोडंसं काहीतरी हा, खाऊन या पोटात. थोडं खाऊन वगैरे या. म्हणजे उगाच तुम्हाला जास्त अशक्तपणा वाटणार नाही. आणि हा माझा पहिला व्हिडिओ होता. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लवकरच घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी पुढचा एक नवीन ब्लॉग. थँक्यू.